तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे मराठी स्पोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेबाबत, ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते. जुलै 2025 नवीन अपडेट काय आहे, पैसे आलेत का, पुढचं पेमेंट कधी येणार, सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळेल. तर मित्रांनो, जून महिन्याची म्हणजेच 12वी किस्त 10 जुलै 2025 पर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. ही रक्कम म्हणजे 1500 रुपये डायरेक्ट डीबीटीने पाठवली गेली आहे. जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुमचं खातं बँकेशी लिंक आहे की नाही ते तपासा. बँकेचा SMS आलाय की नाही तो तपासा. खाते NPCI मध्ये ॲक्टिव्ह आहे की नाही ते तपासा. जर काही अडचण असेल तर जवळच्या CSC केंद्रात किंवा महिला बालविकास कार्यालयामध्ये संपर्क करा. सध्या सरकारकडून 13व्या हप्त्याचं नियोजन सुरू आहे, परंतु 12वी किस्त थोडा उशिरा मिळण्याने 13वी किस्त ऑगस्टमध्ये मिळण्याची शक्यता आहे. काही यूट्यूब चॅनल सांगतात की 3000 म्हणजे 2 हप्ते एकत्र मिळतील, पण त्यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती नाही. मित्रांनो, सरकारच्या लक्षात आलेलं आहे की काही सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा गैरफायदा घेत होत्या. सध्या 2,289 महिला कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याचा अर्थ सरकार योजनेबाबत गंभीर आहे. तुमचं नाव अजून लिस्टमध्ये आहे की काढले गेलं हे तपासण्यासाठी सरकारने खास पोर्टल दिलेलं आहे. तिथे जाऊन मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका. जर नो रेकॉर्ड फोन असं दिसेल तर नाव काढलं गेलं, पण जर तुम्ही पात्र असाल तर तक्रार करू शकता CSC केंद्र, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे. सरकारने आता आयकर विभागाचा डाटा मागितलेला आहे. याचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांना ओळखलं जाईल. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तुमचं नाव लाभार्थी यादीत राहील. जर अपात्र असाल, उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी, चारचाकी धारक, आयकरदाता, तर तुमचं नाव हटवलं जाईल. तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यामधली संपूर्ण अपडेट. तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का, पैसे आले का, हे सगळं जरूर तपासा.